अनिल राठोडवर दीपालीवर कडक कारवाई करा। एवढा अत्याचार कवरेज चलन ना, एवढा भ्रष्टाचार आहे जो अनिल राठोड ना दीपाली रोजचे 2-3 लाख रुपये कमवतात ना, म्हणून त्याच्या तबादला नाही होत नाही, काही ना होत, त्याला निलंबित केला पाहिजे, पदावरून हटवलं पाहिजे दोघांनी। ईटी न्यूज नेटवर्क, हर पल आपके साथ, बने रहिए आखिरी तक। प्रकरण असं आहे, मौजा दाबा गजानन सोसायटी खसरा नंबर 17/1 तिथले पुरे नागरिक सर्व लोकांचे मॅप 86साठी तिथे दिलाय भामटीला न, आणखी सर्व ते स्कूटी सर्व झाली आहे। फक्त राठोडच्या लेटर गेले ते दिवसांनी आपला भामटीला, त्या लेटरवर त्या लोकांना सर्व लोकांची कामं थांबवून टाकून जेवढी माझ्याकडे एवढी रिश्वत पुरत आहे तेवढी मी क्लिअर करत नाही राठोड साहेब असे बोलले ते माझ्यासोबत। हा, हे काऊ एवढा अत्याचार करते तो राठोड, कडक कारवाई करा याच्यावर। निलंबितची मागणी आहे माझीवाली। राठोड साहेब कार्यकारी अभियंता आहेत नागपूर सुधार करण्याचे, गुंठेवारी विभागाचे। त्यांच्याकडे बिल्डिंग प्लॅन मंजुरी करिता अर्ज केलेला आहे गजानन सोसायटीच्या, जे सुनील मेश्राम यांनी सांगितलं त्याप्रमाणे। तर ते प्रकरण त्यांनी थांबवून ठेवलं आहे। सुनील मेश्राम यांच्या म्हणण्याप्रमाणे ते पैशाची लाचेची मागणी करतात। जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर सुनील मेश्राम हे 8 दिवसानंतर संविधान चौकामध्ये आंदोलनाला बसतील, अशी ते आज घोषणा करीत आहेत। श्री सुनील मेश्राम हे यांनी आयोजित केलेली आहे। त्यांचा विषय आहे की नागपूर सुधार प्रन्यासमध्ये जनतेच्या कामाकरिता व्यत्यय आणले जात आहे आणि तिथे काही भ्रष्टाचारी अधिकारी अनिल राठोड आणि त्यांची टीम यांच्यामार्फत भ्रष्टाचार केला जातो। जनतेला पैशाची मागणी केली जाते, पैसे दिले नाही तर त्यांची कामे केली जात नाहीत। या विरोधात आवाज उचलण्याकरिता मेश्राम यांनी माननीय सभापती नागपूर सुधार प्रन्यास यांना निवेदन दिलेलं आहे, प्रत्यक्ष भेट घेतलेली आहे। त्याचप्रमाणे नागपूर सुधार प्रन्यासचे ट्रस्टी यांना पण निवेदन दिलेलं आहे, तरी त्यावर उचित कारवाई झालेली नाही। त्यामुळे श्री सुनील मेश्राम यांनी पत्रकारांसमोर आपला प्रश्न मांडण्याकरिता ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। मी सुनील मेश्राम अन्य अत्याचार संघटनेचे अध्यक्ष बोलतो। विषय असा होता एनआयटीच्या राठोड दीपाली जेवढी तिथपर्यंत जात नाही कोणी, पैशाची ऑफर टाकतात ते डायरेक्ट गरीब लोकांवर, म्हणजे 40,000 द्या, 50,000 रुपये द्या असे बोलतात। त्यानंतर ते त्यांच्या व्यक्ती एक आहे ड्रायव्हर, सर्व व्यवहार त्यांच्याकडे होते, जे काय पुरा नाही चुकीचे आहे। असा बहुत भ्रष्टाचार होता एनआयटी म्हणे। अनिल राठोड न दीपाली एवढे रोजचे कमसे कम 2-3 लाख रुपये रोजचे कमवतात, लोकांना लाच मागतात। हे आता मेन तो ड्रायव्हर आहे, मेन त्यांच्यावाला पैसे घेणेवाला, तो अंधाधुंद पैसे कमवतो ते लोक। बस याच्यावर कडक कारवाई करा, राठोडवर न दीपालीवर आहे। एनआयटीच्या जसा आहे तो राठोड न दीपालीकडं कोणता व्यक्ती चांगला गेला, गरीबी तो त्याच नजरेने पाहतात, एकाच नजरेने तर काय भेटतील म्हणून ते जातात बिचारे आपले, करून द्या माझे काम। नाही तर त्यांना तारीख देतात, ह्या तारखेला या, 8 दिवसानं 15 दिवसानं, मग तो व्यक्ती 15 दिवसानंतर जाते, तो तरासून जाते, तो मग तरासून जाऊन मग त्यांना जे काय आहे लाज त्यांना देऊन देतात, मग ते पटकन डिमांड काढतात। हां, मग राहिलं आरएलच्या प्रश्न राहिला तर मग 40,000 रुपये ते आम्ही आरएल काढतो। आता दिले पैसे ना, आता कधी 40 मागता। हां, एवढा अत्याचार होत आहे। आम्ही एनआयटीच्या सभापती चेअरमॅन मीना त्यांना 8 दिवसा पहिले निवेदन दिलं आहे, त्याची बी कापी ते लागली आहे तिथे। तो मीना बी आतापर्यंत काही कारवाई नाही केली त्यांच्यावर आतापर्यंत। माझी हेच एक विनंती आहे, त्याच्यावर कडक कारवाई करा। त्या सुधीर राठोडवर अनिल राठोडवर दीपालीवर कडक कारवाई करा। एवढा अत्याचार कवरेज चलन ना, एवढा भ्रष्टाचार आहे जो
अनिल राठोड न दीपाली रोजचे 2-3 लाख रुपये कमवतात न, म्हणून त्याच्या तबादला नाही होत नाही, काही नाही होत. त्याला निलंबित केला पाहिजे, पदावून हटवलं पाहिजे दोघांनी. हा पुरावे दिल्यात म्हणजे तुमच्याकडे ते पुरावे. हा जनता आहे माझ्यासोबत, ते तिथे येऊ शकतात. ते जे परेशान लोक ते एनआयटी मध्ये दाब्यातले लोक आहात 25 लोक. गजानन सोसायटी खसरा नंबर 17 पेटी 1 तिथले चौरसियापासून सर्व लोक येऊन गेले माझ्याकडं. त्यांच्या म्या बायला थांबून ठेवले अनिल राठोडना. का बरं थांबून ठेवलं? ते बिचारे एवढे गरीब त्या औषधच्या बिल्डिंगमध्ये जातात भामडीला आपली फाईल घेऊन पुरा ते स्कूटी सर्व काही झाली आहे. हा राठोडनं दीपाली मॅडमनं तिथेच आणि लेटर दिला, त्याचे कामं थांबवला. त्यांच्या म्हणणं काय, मला 1 लाख रुपये पाहिजे पण प्रत्यक्ष मागं. कोण? अनिल राठोड. तर दीपाली हे काऊन असे करतात? ते लाच मागल्याचे असा काही व्हिडिओ नाही आहे, परंतु या प्रकरणाची योग्य यंत्रणेमार्फत चौकशी करून ते लाच मागतात की नाही हे निष्पन्न होऊ शकते. कारण का आमचीच तक्रार नाही, आणखी काही लोकांची तक्रार आहे. त्यांनी पण पत्र दिलेलं आहे माननीय सभापती साहेबांना. तर या प्रकरणाची पारदर्शी चौकशी करून, निष्पक्ष चौकशी करूनच त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही मागणी आहे.